अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव ग्रामसभेत पाणी टंचाई आणि रस्ते सार्वजनिक विकास कामांवर सविस्तर चर्चा. पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब पाटील यांनी दिले तातडीच्या कामांचे निर्देश. उमरगा तालुक्यातील बेळगाव गावात आज रविवार दिनांक 16 रोजी सकाळी ठीक 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समिती सदस्य माननीय श्री अप्पासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य ग्रामसभा पार पडली. गावाच्या सर्वांगीण विकासासह विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. ग्रामसभेला गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील प्रत्येक समस्येवर ग्रामस्थांनी आपली मते मांडत विकास कामांची मागणी केली आणि यावेळी सर्वाधिक महत्त्वाचा विषय म्हणजे गावातील भीषण पाणी टंचाईचा होता. अनेक भागातील बोरवेल कोरड्या पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं ग्रामस्थांनी निदर्शनास आणले. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गावातील बोरवेलमध्ये साचलेला गाळ तातडीनं काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आणि या कामासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीनं तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरात सार्वजनिक पाण्याची टाकी उभारण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन हे काम प्राधान्याने करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. गावातील कब्रस्थानाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता तातडीनं बांधून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेतकऱ्यांनी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था मांडली. शेतीमालाची वाहतूक, शेतीची मशागत, दैनंदिन इजा करण्यासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ग्रामसभेत जिल्हा परिषद शाळेसमोरील जागेच्या विषयी चर्चा करण्यात आली. सिमेंट रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या या जागेचा सार्वजनिक उपयोग व्हावा अशी मागणी करण्यात आली. या ठिकाणी भविष्यात पाण्याची टाकी उभारून गावातील नागरिकांना अधिक चांगली पाणी पुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनी मांडला आहे. याशिवाय गावासाठी सुसज्ज सार्वजनिक माढा ग्रामसभेत विषय मांडण्यात आला. अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे काम तातडीनं करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी गावातील विविध विकास कामांबाबत आपली मते निर्भीडपणे मांडली. प्रत्येक विषयाची नोंद घेण्यात आली. पंचायत समिती सदस्य माननीय श्री अप्पासाहेब पाटील यांनी सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेत ग्रामस्थांना विकास कामांसाठी सकारात्मक आश्वासन दिले आणि यावेळी त्यांनी ग्रामसेवकांना प्रस्ताव तातडीने तयार करून ग्रामपंचायतीला मंजुरीसाठी पाठवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. विकासासाठी प्रशासन, दुर्लक्ष होणार नाही. ग्रामस्थांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व विभागांशी पाठपुरावा करून पाणी मंजूर करण्याचा प्रयत्न करायचा असं त्यांनी म्हटलं आहे. ग्रामसभेत उपस्थित महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत आपली व्यथा मांडत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. शेतकरी वर्गाने सुविधांबाबत विकास कामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली. ग्रामसभेचे वातावरण सकारात्मक आणि लोकाभिमुख होते. प्रत्येक नागरिकाला आपली मते मांडण्याची संधी देण्यात आली. या बैठकीत गावाच्या भविष्यातील विकासाचा आराखडा तयार करण्याबाबतही प्राथमिक चर्चा करण्यात आली. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. शेवटी ग्रामसभेच्या शेवटी पंचायत समिती सदस्य माननीय श्री अप्पासाहेब पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले. ग्रामस्थांनी सुद्धा गावाच्या विकासासाठी सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या माननीय अप्पासाहेब पाटील यांचे टाळ्यांच्या गडगडाटात आभार मानत प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी ही ग्रामसभा महत्त्वपूर्ण ठरली असून ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त दोन वेळेस कसं करायचं नाही म्हणाल्यावर येतात ना, असल्यावर कशाला येते ते. 300 रुपये काय त्यांना मिळाला होता, गुत्त घेऊन आले चांगलं पाऊस तो पण झाला. तर मजुरांचा फार्म तर भरून घ्या म्हणलं तर फार्म भरून घेणं झालं. कामाच्या मागणीचं
कधी भरून घेता साहेब? इथले इथे जवळ गेलं हे झालं की बुधवारी भरून द्या मला. हा? 2 महिने झालं हे जवळ झालं गेलं की मला बुधवारी भरून द्या. बुधवारी फॉर्म भरायला चालू करा का? जवळ मजूरदारांचे गेलं चालू आहे ते. फॉर्म कुणाला? जायचं. फॉर्म महिला तिथं कामाला रोजगार आहे सेवक. तिथं. हा? रोजगार सेवक. रोजगार सेवकडे आहेत का? त्यांना काय तर रोजगार आहे? असले रस्त्याचा ते प्रस्ताव पाठवतो ते सलीम काय है वो महीना हुआ क्या 50 घर को आने को जब मैं उसको 50 लोग नहीं जाते तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला जरा हळू देते तर आम्हाला जरा जास्त देते ते म्हणलं नाही आमच्या घराला 50 लोक घेऊन आलं त्याला 50 लोक त्याला घेऊन तुमच्याकडे आलं नसेल कधी हा तुम्ही सांगितलं तर नाही, 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 बरोबर नाही. तुम्हाला जर हळू करते तुम्हाला लाभ होणार तिथे. ते बघा, माडताना ते कधी देतात सही करून ते कधी देतात सगळं तयार आहे त्याला हा? आता दाखल ते- करतो. उद्या सोमवार. सोमवारी सुट्टी आहे मग. नाही हे शासनाची शाळेला सुट्टी करतो. नक्की बरं साहेब, आता अजून एक सगळ्यात महत्वाचं ये नाळे हे थांबा. सलीम पाटील आहे. उसका फॉलोअप लेव कर ओ पाटील, सगळ्यात एक महत्वाचा असा विषय आहे. आता पुन्हा कुणाला घरकुल आले घरकुल त्यांचं काम चालू नंतर ज्याला आलेच नाही तर त्या लोकांची बी अर्ज घ्या. त्या लोकांची अर्ज घ्या, तुम्ही ते प्रस्ताव दाखल करा. आणि आता हे भीमा जमादार त्यांचं नाव चालले तसे लोक आहेत त्यांचं 8च नक्कल घ्या. हे शासनाचा आदेश आहे ते. मग तेच म्हणतो ना मी. 15 वर्षात मुलं होतात केसाच्या वगडाला जाऊ नका एवढं करा. हा. आता त्याचा मार्ग निघालाय आता तुम्ही उद्यापासून त्या कामाला लागा मी- रोजगार सेवक कोण आहे त्यानं त्याच्याकडे त्या अडचण ते जबाबदारी लेडीज आहेत ना त्यांना. मग मी त्या भीमाला तेच त्याला सांगितलं आता तुम्ही दाखल करा. त्याला वेळ द्यायला लावा त्याला बसून शासनाचं आणि हे ते नियम सगळं- आहे की ज्याला जागा नाही त्याला जागा देखील उपलब्ध करून द्या. ते आपल्या हातात आहे होत की नाही. सगळं आहे की. हा, ते परंतु बरोबर. घरकुल ज्याचे आले त्याला रद्द करायला पण जाऊ नका. रद्द कुणाचं करू नका हा, वाढवा. अरे, बंद कर रे भाई सब बातें कैमरे तुम्ही फोन नहीं सांगणार आहे काय ते. बंद